क्या बात है विघ्नेश, अभिनंदन, वेल प्लेड, 50 कंप्लीट। हा खेळाडू ठरला या सामन्याचा सामनावीर आणि त्यांना कन्हैया शेठ पाटील यांच्या वतीने 1000 आहेत आणि मनोजदादा दळवी यांच्या वतीने 500, एकूण 1500 रुपयाचं कॅश प्राइज आणि आकर्षक टी शर्ट्स त्यांना आपण देणार आहोत। विनायक दादा पाटील यांच्या वतीने एक ब्रँडेड टी शर्ट मॅन ऑफ द मॅच साठी आपण देतोय। अभिनंदन, जोरदार टाळ्या होऊ द्या विघ्नेश साठी, हा खेळाडू या सामन्याचा सामनावीर। आणि रत्नदीप दादा तुमच्यासाठी 500 रुपये टी शर्ट विघ्नेश, नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला टी शर्ट घालायचे। पत्रकार बंधू तुमचं मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करतोय, धन्यवाद। आणि रत्नदीप दादा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। जुनं ते सोनं या मॅचला कलाटी देणारं षटक, अभिनंदन, अभिनंदन कन्हैया शेठ, तुमचं देखील मनापासून आभार। जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया आवाज त्या ठिकाणी अमितजी म्हात्रे यांचा। चला, पारगाव गावातील वरिष्ठ मंडळींना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या आणि तिकडे जेवण चालू झालेलं आहे, प्रत्येकाने जाऊन जेवणाचा आनंद घ्यायचा आहे। थोडासा आपण धारके म्हणून कामही करायचं आहे, तर आपल्या गावाची प्रीमियर लीग आणि प्रत्येकाने लागेल तेवढं जेवण घ्या। सन्मान्य हितेजी पाटील यांना विनंती असेल की आपण जेवण वाढण्यासाठी आपल्या मंडपामध्ये जायचं आहे। तुमची मॅच आता झालेली आहे आणि पंचांना विनंती आहे सामन्याला सुरुवात करा। यस, 10-10 सरकार स्वर्गीय पंडित फड़के मड़वी फड़के स्मृति इसी बीच यहाँ पहले बल्लेबाजी कर रही है। और जोरदार हिट कर दिया इस बार, देखा जाए मिड विकेट के ऊपर, लेकिन फील्डर तैनात है। और 10-10 सरकार स्वर्गीय पंडित शेठ फड़के स्मृति टीम का स्कोर इस बार ओपन हो चुका है, खाता बंद। और कप्तान है आनंदी ट्रांसपोर्ट टीम के रोहित पाटिल और दादा सरकार के कप्तान सुमित ढोंगड़े। रोहित बनाम सुमित के बीच टक्कर है, एक पिंक जर्सी और एक रेड जर्सी, भगवा कलर जिसे हम कहते हैं। और अच्छी बॉल, एक कट हो गई बॉल, अच्छी बॉल देखने को मिल चुकी है, सही टप्पा था। क्रिकेट में टप्पा और चित्रपट में कटप्पा बहुत इंपॉर्टेंट बात है। चौथी बॉल और इस बार बॉडी के ऊपर टकरा गई, अक्रॉस लाइन खेलने गए स्क्वायर लेग के ऊपर से, लेकिन संपर्क हुआ नहीं है। डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है और डॉट गेंद के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। टीम का टोटल स्कोर 1, 4 भी। यस, सागर पाटील बघा तिकडे कुठे गडीमध्ये तर मागच असणार। और हवा में जरूर गेंद और कैचिंग, मुश्किल है कैच और बाउंड्री की संभावना बैकवर्ड के ऊपर हवा छूटी हुई है।
कौन है फील्डर? ओ संभाल के नितिन मात्री, और यहां मुझे लग रहा है 2 रन मिलेंगे और 2 रनों के साथ स्कोर जा चुका है यहां दादा सरकार सम्माननीय पंडित साहब फड़के साहब, एक जबरदस्त दिलदार व्यक्तित्व और आनंद भाई के ऊपर उनका बहुत बड़ा प्यार था। हम हमेशा वीडियो के ऊपर देखते रहते थे। एक बार उन्होंने गोलीबार भी किया था, डायरेक्ट पावर थी उनकी। खराब इस बार शॉर्ट बॉल जरूर थी लेकिन समझ नहीं सके, छक मार दिया गेंद ने। इसी के साथ पहला ओवर खत्म हो चुका है। पहले ओवर के समाप्ति के बाद 10-10 सरकार लेट पंडित सेठ फड़के साहब के स्मृति टीम का स्कोर पहुंचाए 3 बिना कोई विकेट के नुकसान पे। चलिए जल्दी बॉलर को चॉइस करो, अगला मुकाबला है शिव मल्हार फाइटर बनाम रितिशा विहान एंड अर्चित वॉरियर्स। दोनों कप्तान तैयारी में रहिए। आणि लहान मुलांना विनंती असेल उन्हात जास्त जाऊ नका, सावलीत बसा। एस आणि आकाशभाई तारेकर यांचा मगाशी संघाने सामना जिंकला आणि त्यांचे सुपुत्र ध्रुव यांची जबरदस्त जुगलबंदी इथं झाली होती मगाशी। मस्त एन्जॉय, याला म्हणतात क्रिकेटचा उभरता सितारा। राज पाटिल बॉलिंग ट्रैक के ऊपर, जाओ दाल चोली बटाटे खाओ। सुमित ढोंगड़े, और ये देखिए बॉल लेग कर्नर, जबरदस्त बॉल। सुमित ने घुटना टेक कर इस शॉट को मिड विकेट के ऊपर खेलने का प्रयास, एक मंसूबा फेल हो चुका है उनका। प्रयत्न किया था उन्होंने लेकिन अच्छी बॉल। राज पाटिल की अगली बॉल और 2 विकेट से शॉर्ट बॉल, और इसी के साथ इस बार का शानदार पुल कर दिया स्क्वायर लेग सीमा रेखा के बाद नंबर 4। दादा सरकार देखिए, ते यायलाच पाहिजे, त्याशिवाय मजा येणार नाही। जा तुम्ही डाल भात जेवून घ्या। येस, आणि नंतर वाढणारे आता जे रिकामे त्यांनी वाढा, नंतर जे जेवतील त्यांनी वाढा। येस, एकमेकाला वाढा। इंडिगो बघा, इंडिगोच्या विमानाच्या आतमध्ये कसे एअर होस्टेड असतात, सगळ्या दिसायला सुंदर। और स्कोर चल रहा है इस बार का 7 पे 7 पे स्कोर। चलिए चलिए फील्डिंग डिपार्टमेंट, नो इस टाइम पास। अरे मुझ देखो कैसे कर दो इसे मास। स्पीड अप करो, मुकाबले बहुत है। 7 पे स्कोर। बॉल ऐसी थी भैया, मुझे लग रहा है कि बाहर ही जाएगी, लेकिन समझ नहीं सके बल्लेबाज सुमित ढोंगरे। कप्तान को बॉल ने छकमा दिया। तो डॉट गेंद बहुत ही बढ़िया बॉल, छकमा देने वाली अच्छी बॉल साबित हुई। और जोरदार हिट, 6 रन। लॉन्ग ऑन के ऊपर एक दमदार वजनदार छक्का डीजे। और एस खुद सरेंडर हो, क्योंकि बल्ले का किनारा लगा है। सुमित ढोंगरे ही खुद सरेंडर हुए। हर्ष उल्लास आनंद आया है बड़ी मछली जाल में। सुमित ढोंगरे मैदान से बाहर, इसका मतलब आधी सेना बैक टू द डगआउट। यस यस, बॉलर साठी 500 रुपयाचे बक्षीस आले आमचे सन्माननीय कवी तारेकर साहेब
याला म्हणतात कर्णाचे दुसरे भाऊ. और विकेट गॉन. कप्तान वापस चले गए ड्रेसिंग रूम में. पुढचा सामना आहे शिव मल्हार फायटर वर्सेस रितिशा वियान अँड अर्चित वॉरियर्स असा सामना आहे. मॅच नंतर दोन्ही कॅप्टन लक्षात ठेवा. नितीन मात्रे. यस, नाम्या कैच नहीं लेगा कौन? सागर पाटिल देखिए शॉट फाइन लेग के ऊपर मानगाव रिटर्न. आईला म्हणजे मानगाववर आनंद भाई आले ना, सब आणायला गेलो असतो. आमचा माणूस आहे, तुमच्याकडे नाही. काय त्याचं भव्य स्वागत केला. एका स्वागतामुळे सागर पाटील रायगड मध्ये चमकले. फुल व्हिडिओ व्हायरल. बाउंस देखिए गुडलेन के ऊपर टप्पा पड़ा, उछली कंधों के ऊपर चली गई और चकमा दिया राजेश पाटिल अंपायर. और इसी के साथ ओवर खत्म. क्या टाइट होल्ड राज पाटिल का. याला म्हणतात मारवाड्याची बॉलिंग कंजूस भरी. मुंबई में इसे खड़ूस प्लेयर कहते. खड़ूस, जबरदस्त कड़क गेंदबाजी. चलिए रोहित भाई जल्दी बॉलर लाओ. आनंद भाई जल्दी स्पीड अप करिए. मुकाबले 2 जल्दी खत्म होने चाहिए, उसके बाद लाइन लग जाएगी बराबर. 5 मुकाबले और खत्म करने आपको. चला वरती या. तुम्ही खाली कशाला बसता? खाली काय मजा आहे? सगळा वरती. आणि 2 षटकानंतर आपण बघू शकता दादा सरकार संघाची धाव संख्या 13-13ला 1 गडी मैदानाच्या बाहेर. 2 षटकानंतर अजूनही 3 षटकांचा वाजवी खेळ बाकी आहे. कप्तान रोहित पाटिल आनंदी ट्रांसपोर्ट के कप्तान आए गेंदबाजी करने के लिए. और शॉट कैच और ये बाउंड्री जाएगी लगती है. अंपायर क्या छक्का है? छक्का बघा, छक्क्याला किंमत आहे का रे? 6 पॉवर पॅरलल स्ट्रोक. याला म्हणतात सपाट छक्का. एस आणि मगाशी बघा रत्न दादाने कशी गोलंदाजी टाकली. याला जुना सोना म्हणून जाते ना. खुटा उपटे पण खुटी उपटणार नाही. अनुभव सर्वश्रेष्ठ है. और यही प्रार और बल्ले से इस बार छक्का आया. मुझे अतिश मात्रे. मात्रे के बल्ले से एक दमदार स्ट्रोक आया मिड विकेट के ऊपर. लोअर फुल टॉस है, ऑन साइड के ऊपर खेला है, लेकिन गाय के इलाके में गेंद. एक सिंगल जरूर मिलेगा. एक सिंगल के साथ 10-10 सरकार लेट पंडना से फड़के स्मृति टीम का स्कोर पहुंचा 20 1 विकेट के नुकसान पे. पारगांव प्रीमियर ग्रामस्थ मंडल पारगांव आयोजित ये प्रीमियर लीग. और ये इस बार देखा जाए वो चलती हुई गेंद है. और इसी बीच यहां देखा जाए तो बाउंस जरूर आ चुकी है, लेकिन बॉलर यहां इस बीच देखा जाए टप्पा जहां से पड़ा है और जहां से उड़ गई है वो सही गेंद है. 3 बॉल शेष. फुल टॉस और विकेट कीपर लपकेगा कैच. लपका कैच. राजेश पाटिल चले बैक टू डगआउट और टीम का टोटल स्कोर बोर्ड के ऊपर लगा है 20 लॉस ऑफ 2. चला आपले जेवायचे कोणी जे बाकी आहेत ते सर्वांना विनंती असेल आपण जेवणाचा आनंद घ्या. आज स्वामींचा प्रकट दिन आहे, त्या निमित्त आज आपण सर्व शाकाहारी. उद्याही बजरंग बलीचा वार शाकाहारी आणि रविवारी मात्र मैदानाच्या आतमध्ये ठोकम ठोक आणि बाउंड्रीच्या बाहेर बकऱ्याचा स्टॅमिना. एस एस कवी तारेकर साहेब यांच्या वतीनं जर रोहितनं इकडं आशिषची विकेट घेतली तर 500 रुपये. यस यस. याला मंदा सासऱ्याचा प्रेम.
यस बघ रत्नाजी दादा सासऱ्यांचा कसा प्रेम आहे जावं तुमचाही आहे असं बोलणं जावं पण याला म्हणतात खुबी अगली बार रोहित आया और ये किनारा लग चुका है मारो ओ खतरा नहीं 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 इतना लेजी काम नहीं चलेगा सागर पाटील मांजर बघ उंदराला पकडायला कधी पण दास्ताना घालत नाही तिच्या पंजात ताकद असते नख मजबूत पाहिजे ये अगर थोड़ा जल्दी करते क्योंकि तू में हुआ था घाटा भी होने वाला था इसी के साथ 3 ओव्हर खत्म आणि 3 षटकानंतर दादा सरकार संघाची धावसंख्या बढावू लागली ती म्हणजे 21 ला 2 विकेट मैदानाच्या बाहेर पाणी घेऊन जायचं 12 प्रतिनिधी आपण पाणी घेऊन जायचं दोन्ही टीमला पाण्याची मागणी बॉटल तयार ठेवा आणि प्रत्येकाने पाणी पिया थोडासा उन्हाचा तडका जरूर आहे आणि इकडे आमचे आकाश भाईंचे चिरांचे ध्रुव आपण जर आता सावळीत बसायचं जास्त उन्हात नाही जायचं लहान मुलाने उन्हात जास्त जाऊ नका सावळीत बसा 21 धावा 2 विकेट मैदानाच्या बाहेर डीजे या किती जेवता 3 दिवस उपाशी राहायचा गावची जत्रा आहे संध्याकाळचा काय खाया पियाचा डीजे वाल्याने वास्तविक 3 दिवस जेवायलाच नाही पाहिजे फुल एन्जॉय हे आमचे संजय पाटील साहेब जुने जाणते गोलंदाज आणि आयस वय वर्ष 57 पण बघा अजूनही क्रिकेटची आग आणि याला म्हणतात क्रिकेटचे भक्त कारण ते क्रिकेट भरपूर त्यांनी खेळलेलं आहे पण आता गावाच्या जत्रेमध्ये कशी गोलंदाजी होईल बघूया प्रीमियर लीग पीपीएल आणि संजय भाईना हॅट्रिक साठी 500 रुपये विकेट हॅट्रिक हो कॅच इट एक घ्या यस अजून 2 बाकी विकेट 500 मिळतील फलंदाज बाग तुझे चौथा ओवर जारी है बहुत ही कड़ी धूप है हवा जब आती है तो ये जो इस बार देखा उमस जो है वो थोड़ी अलग दिशा में जाती है मिश्रण अच्छा हो रहा है हवा चाहिए सुजय केदारी हैट्रिक के लिए हजारे और हवा में कैच एस बेल ट्राई क्योंकि कठिन है आनंद भाई ने सही छलांग लगा ये जानते थे कि कैच मिलना कठिन हो रहा था लेकिन सेफ है क्या आनंद भाई ऐसे सेफ है अगर सेफ नहीं सेफ ही लगता है लेकिन सच्चाई दिखाओ सब अभी कैमरा चेक करेंगे जरूर काही तर कोणावर अन्याय होऊ शकत नाही कॅमेरामॅनना विनंती आहे की तुम्ही आपल्या कॅमेऱ्याने चांगली एफर्ट दाखवा तुम्हाला बक्षीस रविवारी भेटेल यस निनाद भाई देख रहे थे और ये छक्का लगेगा ये शॉर्ट एम पुल और इसी के साथ ये बिग चलन आणि बघा म्हणून सांगते कॅमेरामॅनना तुम्ही चांगला एफर्ट द्या तिकडे धाकटी जुला निनाद भाई 4 कॅमेरे आणि पंचाने रिव्ह्यू घेतला नाही नशिबाने असा आला तो कॅमेरे सगळे होते ते कमरेच्या वरतीच होते दिसतच नव्हता काय मोठा चमत्कार झाला सुजय केदारी के बल्ले से इस बार देखा जाए लेकिन आशीष के बल्ले से छक्का आशीष एक अतिशय महत्वपूर्ण सलामी तोड़ के ऊपर बल्लेबाज खड़ा है मैदान के अंदर और उसके ऊपर दारोमदार है क्योंकि सुमित गए उसके बाद राजेश गए और उसके बाद मुझे कुणाल गए 3 विकेट गॉन हो चुके और अभी थोड़ी गर्मी हटने जा रही है हवा छूट रही है संजय जी तैयार है वो एक अच्छी बॉल नीचे रह गई है लेकिन विकेट कीपर इस गेंद को ना पकड़ सके लेकिन सागर पाटिल ने बढ़िया कवर किया इस गेंद के ऊपर कोई रन नहीं मिलेगा टीम का टोटल स्कोर रुका हुआ है 28 चलिए शिव मल्हार फाइटर और रितिशा वियान और अर्चित वॉरियर्स दोनों कप्तान को सूचित है इनिंग के बाद
आपको टॉस करना है टॉस बॉक्स में। यस, क्या बॉल कट हो गई यार। इस उम्र में ये बॉल ऐसी बाहर निकालना बहुत ही बढ़िया आउट स्विंगर देखने को मिल चुका है और 50+ ये अनुभव है। और अंतिम बॉल मेरे हिसाब से शेषी आता चेंडूचा डॉट गेला 500 रुपये कवी तारेकर साहेब यांच्या वतीने। ये सिंगल मिलेगा, मिल गया, लेकिन ये लेग बाय अंबार के बैट के बल्ले से आहे 500 गेले। मस्त संध्याकाळची वेळ होती, असू दे काय, पण संजय भाई आपण प्रयत्न जबरदस्त केलात आणि अप्रतिम गोलंदाजी। षटकार खाल्यानंतर 2 चेंडू निर्धाव फेकले आणि शेवटच्या चेंडू 1 धाव आले, म्हणजे टोटल 8 धावा देऊन 1 विकेट घेतली। आखरी 6 गेंदे गुड बॉलिंग आणि संघाची धावा संख्या बुडवायला लागली ती म्हणजे 29 ला 3 विकेट मैदानाच्या बाहेर। दादा सरकार संघाची धाव संख्या आखरी गेंदे 6 लास्ट ओव्हर। चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करूया। शिव मल्हार फायटर वर्सेस रितिशा विहान अँड अर्चित वॉरियर्स। दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचं आहे, कारण या मॅच इनिंग नंतर आपण लगेच टॉस करणार आहोत। अक्षय पाटील ग्रामस्थ मंडळ पारगाव आयोजित पारगाव प्रीमियर लीग। और ये सागर पानी के पास गेंद, ये नहीं चलेगा रे, फील्डिंग ऐसी कड़क होनी चाहिए। डॉट गेंद हॅट्रिक साठी 1000 रुपये अक्षय पाटीलला कवी तारेकर साहेब यांच्या वतीनं। पुल करने गए थे, एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए पलटने की कोशिश, खतरा बनने का लगता है क्या? महेंद्र धोनी स्टाइल से जरूर इस बार देखा जब विकेट के ऊपर लगाने की कोशिश की थी, लेकिन 2 रन मिले। गुड रनिंग बिटवीन द विकेट। और आतिश म्हात्रे मैदान के अंदर डटे हुए हैं, डटकर बल्लेबाजी कर रहे, टीम के लिए एक शानदार योगदान दे रहे। टोटल स्कोर पहुंचा है 31-31, 4 गेंदे शेष और फुल टॉस बॉल दिया हुआ है। मिड विकेट के ऊपर गेंद चली गई, वही क्षेत्र रक्षक मौजूद है, उन्होंने बढ़िया क्षेत्र रक्षण किया, मगर 1 रन लेने में बल्लेबाज कामयाब और 1 रन के साथ स्कोर 32-32। 3 बॉल शेष। शिव मल्हार फाइटर कप्तान, रितिशा विहान और अर्चित वॉरियर्स कप्तान हाजिर हो जाए। और ये देखिए क्या गेंदबाजी देखिए, टप्पा पड़ा, इस बार थोड़ी सी उड़ी गेंद। अजून 2 बॉल जर आता डॉट काढले तर इथं मध्ये 500 रुपये कवी तारेकर यांच्याकडून। यस 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 यस, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। अजून 1 बॉल डॉट काढला तर 500 रुपये। दादा सरकारला थांबवला। 32 स्कोर, शेवटचा चेंडू शिल्लक, आखरी गेंद। ओ 500 मिळाले। येस येस, याला मानदार मालक काय कवी तारेकरांचा डोका आहे। नोटीचा प्रश्न नाही आहे, आपल्या टीमचा हौसला कसा वरती जाईल आणि कसे प्रदर्शन करतील आपले खेळाडू यासाठी बक्षीस। आणि आता टॉस करूया आपण शिव मल्हार फायटर आणि रितिशा विहान आणि अर्चित वॉरियर संघाचे कॅप्टन। या शेवटचा कॉल आणि संघाची धावा संख्या झाली ती 32 आणि विजयासाठी आनंदी ट्रान्सपोर्ट संघाला 33 धावांची गरज। आणि मी सन्माननीय हरिचंद्र पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्या। 33 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सर्वांना विनंती असेल जे जेवण करायचे बाकी आहे तरी प्रत्येकाने जाऊन जेवणाचा आनंद घ्या। चला, शिव मल्हार फायटर आणि रितिशा विहान आणि अर्चित वॉरियर्स संघामध्ये होईल टॉस। यस, राजाने विकेट घेतली त्यासाठी 500 आणि आता इकडे अक्षयने 3 चेंडू निर्धाव टाकले त्याबद्दल 500 रुपये, हे टोटल 1000 रुपये बक्षीस दोघांना। कवी तारेकर साहेब संघाचे मालक। येस ते बरोबर हलवते, तुम्ही काय सांगूच नकोस।
येस येस. आणि आता आपण कमेंट बॉक्स मध्ये करूया बदलाव. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे आनंदी ट्रान्सपोर्ट संघाला. आणि ऐकूया कमेंट बॉक्स मध्ये रोशन पाटील यांची जुबानी आणि क्रिकेटची कहाणी. मिलते हैं आफ्टर ब्रेक के बाद. आणि शिव मल्हार फायटर संघाचे कॅप्टन प्रफुल्ल यांनी टॉस जिंकलेले आहे. धन्यवाद. मॅच आनंदी ट्रान्सपोर्ट आणि एका बाजूला 10 सरकार कैलासवासी मंडळी शेठ फडके स्फूर्ती. सुमित बाद झाल्यानंतर धावा कमी आल्या. लो स्कोर मॅच चेस करायचा आहे या मॅच मध्ये. रोहितच्या संघाला धावा आपण त्या ठिकाणी पाहत आहे. फक्त आणि फक्त 33 मापक आव्हान आहे. नेक्स्ट मॅच आणखीन एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला जातो. दोन्ही टीम खूप साऱ्या शुभेच्छा पण त्यांनाही या ठिकाणी देणार आहोत. तेहतीसचा पाठलाग करताना राज आणि त्याच्या बरोबरीने अक्षय पाटील 2 सलामीवीर मैदानाकडे चाललेले आहेत. 33वा वाचवणं म्हणजे एक मोठी अग्नी परीक्षा राहील आता 10 सरकार कैलासवासी पंढरीशेठ फडके स्मृती टीमला. या मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर तुम्हाला जलद विकेट घ्यावे लागतील. लवकरात लवकर खेळाडू बाद करावे लागतील. जास्तीत जास्त डॉट बॉल टाकावे लागतील. तेव्हाच तुम्हाला हा सामना जिंकता येईल. या मॅच मध्ये या इनिंग मध्ये फार मोठी खरं अपॉर्च्युनिटी आहे बॅटिंग टीमला आता या डावामध्ये सामना जिंकण्याची. चला बॉल घ्या लवकर फेका. सामना चालू होतोय. खूप मोठी लढत आहे. यस भूषण मॅचला सुरुवात झाली. चला लवकरात लवकर आपण सामन्याकडे जातो. सुमितचं लवकर बाद होणं मी मगाशीच म्हटलं टीमसाठी धोका होता. आणि त्यानंतर आतिशला देखील चांगला मोठा इम्पॅक्ट टाकता आलेला नाहीये. तोही झटपट बाद झाला आणि पूर्णपणे या टीमच्या वाट्याला संघर्ष आला. या स्पर्धेतला दुसरा सामना मागचा सामना 86चा पाठलाग करत असताना प्रफुल्ल मोकलंचा संघ पराभूत झाला. चेस करणारा संघ त्या ठिकाणी पण झाला पराभूत झाला. पण इथे चेस होतील का धावा पाहायच्या आहेत. बिग फाईट ग्रीन सिग्नल पंचांचा डावाला सुरुवात. मॅच ऑफिशियल आत्माराम कोळी सर अप्पा आणि त्यांच्या बरोबरने प्रवीण पवार सर आणि एका बाजूला विशू कोळी. आज शुक्रवार त्यांचा उपवास आहे. मच्छीचा उपवास आहे. राज पाटील आणि त्यांच्या बरोबरने अक्षय पाटील. आतिश मात्रे आलेत बॉलिंग मार्कमध्ये. आणखीन एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव टीम कडून तो खेळत असतो नेहमी ग्रामीण गटामध्ये. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. पॉवर प्ले ऑन. पहिल्या षटकामध्ये आक्रमण करेल का राज पाटील. पायाचा सुरुवात धमाकेदार होईल का याची चर्चा आहे. आणि पहिला बॉल फॉलो केलं फलंदाजाला हार्ड लेंथ मध्ये टाकत असताना आतिशचा बॉल बीट करतोय. राजला डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू बरोबर डीप स्क्वेअर लेग आणि एका बाजूला मिड विकेटला फिल्डर लावलाय. बॅटरचा स्ट्रॉंग झोन ओळखायचा असतो. बॅटर कोणत्या दिशेने चांगले फटके मारू शकतो हे पाहायचं आणि त्याच दिशेने मात्र अकॉर्डिंग टू फील्ड लावण्यात आली. आदरणीय तानाजी तारेकर यांचं आगमन. आदरणीय नरेंद्र तारेकर यांचं आगमन. बघा विमानं खाली उतरतात लँड होत आहेत अगदी ग्राउंडच्या मागे. यस नरेंद्र दादा तारेकर यांचं मनपूर्वक स्वागत. आणि पुन्हा एकदा लेंथ बॉल आणि इथेही डॉट. दबाव वाढत चाललाय. मग अशी म्हटलं हा सामना जिंकायचा असेल फिल्डिंग टीमला तर जास्तीचे विकेट आणि जास्तीचे डॉट बॉल तुम्हाला सामन्यामध्ये कमबॅक करून देतील. आणि इथे सलगचा दुसरा डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू टाकला भरधाव वेगाने आतिश मात्रे या गोलंदाजाने. पुढच्या सामन्याचा टॉस कंप्लीट झाला. टोक क्रशिंग यॉर्कर स्ट्रॉंग अपील. मला वाटतं सुरुवातीला बॅटला ब्रश करून बॉल निघाला. यस अगदी योग्य निर्णय.
एक रन या ठिकाणी मिळाली आणि स्ट्राईक रोटेट अक्षय पाटील स्टॅकिंग एंडला. आक्रमक खेळाडू अक्षय पाटील. फुल टॉस बॉल मिस झालाय. स्वतःवरती हातास निराश झाला असेल. मला वाटतं पीपीएल ला त्याच्या शोल्डरला दुखापत झाली होती, बरोबर ना आम्ही दादा? मागच्या वर्षी बरोबर बऱ्याच जणांना दुखापत झाली होती. आम्ही साक्षीदार होतो, कारण काय त्याने चेप मारली होती. शोल्डर पेन त्यांना झाला होता. निराज तारेकर तेही थोडे जखमी झाले होते, बरेचसे खेळाडू. आणि पहिली सुरुवात मला वाटतं बाल्याने म्हणजे आकाश तारेकरने केली. डाऊन दिले एक हा बॉल फुल लेन टाकला. विकेट किपरला बीट करत असताना राजेश यांना आपण पाहू शकाल. सिनियर खेळाडू आहेत. 1+1 बाय 1 गेट 1 फ्री. 2 धाबा इथे ऍड होतील. बॅटिंग करत असताना टीम रोहित आनंदी ट्रान्सपोर्ट टीमच्या बाट्याला. पुढचा सामना देखील तितकाच रफ अँड टफ असेल. दोन टीम तुम्हाला पाहायला मिळतील. नैतिक एंटरप्राइजेस नाहीये, कोणता संघ आहे? शिव मल्हार आणि त्यांच्या बरोबरने रिशिता विहान. अर्चित वॉरियर्स गॅप मध्ये फटका. लॉंग चेस आहे सुमितला. मोठा गॅप शोधला अक्षयने. बॉल निघाला मिड विकेटच्या बाहेर, सीमा पार, चौकार. पंधरा पोरी गो त्याला बोल 15 आईले दोन तारा झाले गोरे 15 तिचं नाव सुंदरा. आईली तुम तारा केली पोरी 15 तिचं नाव सुंदरा. शांती को गिरकीला बोंबिल 15. धन्यवाद. सलग 3 बाउंड्री, सलग 3 षटकार. कवी तारेकर साहेबांच्या वतीने 500 रुपये पारितोषिक फलंदाजांना. षटकाराला 1000 यस रेट वाढलाय. 3 चौकाराला 500 आणि 3 षटकाराला 1000. ऑन साइडला पूल करत असा डीप मध्ये खराब फिल्डिंग. आता दुसरा आलाय. लेझी क्रिकेट. पहिला दुष्काळ त्या 13 महिना. खराब फिल्डिंग, त्याचा फटका, चौकार. एका ठिकाणी स्पर्धेला गेलो सर, नक्की आयोजक मला समजलंय. म्हणतात ना, नवऱ्यापेक्षा करवली चिकनी. पहिल्या ओव्हरला चांगला स्टार्ट मिळालाय. 12 आले. आता कपिल पाटील, डॉक्टर कपिल पाटील, स्वतः ओनर डॉक्टर कपिल पाटील सबसे कातिल. पार्वती मेडिकल स्टोअरचे प्रोप्रायटर देखील आहेत. आणि एमजीएम मध्ये कधी काय अडचणी आल्या की सर्वात अगोदर आमचा कॉल कपिल यांना असतो. भरपूर आम्हाला नेहमीच ते सहकार्य करत असतात. त्यामुळे नक्कीच कपिल यांना आपण पाहता या षटकामध्ये खूप चांगलं व्यक्तिमत्व देखील आहेत. 12 आल्या. 33चा पाठलाग करत असताना आता येणारे 24 बॉल फक्त 21. लेसर रन बॉल इक्वेशन सामन्यामध्ये आहे. कमी धावा जास्त बॉल. आणि समोर राज. कपिलांचा पहिला बॉल रिलीज करत असताना थोडासा व्यत्यय निर्माण झाला रनवे मध्ये. बिघाड. पुन्हा बॉलिंग ट्रॅक वरती यावं लागेल. रनअप मध्ये बिघाड झाला की कधी कधी माघार घ्यावी लागते. लॉंग रनअप स्वतः ओनर कपिल पाटील. बघा बॉलिंग ऍक्शन बुमरा स्टाईलचीच आहे सध्या. क्या बात आहे. फुल टॉस टाकलाय आणि त्याच्यावरती हल्ला चढवत असताना विकेट काढलाय. कपिलचं सेलिब्रेशन. कपिल आला, विकेट घेऊन आला. पहिला विकेट मिळेल फिल्डिंग टीमला. राज बॅक टू द डगआउट. गिरीश का सुनने का गाना.
टेक्निकल स्कोरर रिव्हर्स लेफ्ट शॉट रिटर्न बनवला बॉलला बॅकवर्ड पॉइंटला अनऑर्थोडॉक्स टाइप मध्ये चौकार. मारलं किती 500. पुन्हा फुल टॉस कॉपी बुक स्टाईलने गुडघा टेकत ट्रेडमार्क शॉट एकसा कव्हरला डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी त्यांना बीट करत असताना सलगचा दुसरा चौकार. तिसरा आला तर 500. सामना फिनिश करतो की काय रोहित? फक्त 12ची गरज आहे. 2 मोठे फटके हवेत आनंदी ट्रान्सपोर्ट टीमला. रिव्हर्स मारला आणि तोही स्लॉट मध्ये लांब लचक उत्तुंग असा बाहुबली फटका. 6 धावा षटकार. मध्ये सामना फिनिश करतो काय रोहित? आणि बघा काय आक्रमक बॅटिंग. आता 6 मारला तर कवी तारेकरांच्या वतीने 500. अजून एक मारला तर मला सामनाच फिनिश होईल. जावय यस जावय बापूंसाठी पारितोषिक आहे 500. जावयांसाठी पारितोषिक आलंय. पुढच्या बॉलला जर का षटकार आला तर 500. आणि इथे देखील फटका लाजबाब मारला अखेरकार. षटकार की चौकार? यस बाउंड्री. थोडा आत पडला तरी 500 द्यायला हरकत नाहीये. तरी 500 द्यायला हरकत नाहीये. फक्त 2ची गरज आहे. ₹500 आलेत रोहित साठी. आता लास्ट 2 धावा बाकी आहेत मला वाटतं शेवटच्या. आणि कपिलचं षटकामध्ये सामना फिनिश होतो की काय? मागच्या सामन्यामध्ये रत्नदीप दादा यांनी चांगली बॉलिंग केली. धावा त्याने वाचवल्या पण आता रोहित चांगली बॅटिंग करतोय. आणि पुढच्या टीमने रेडी राहा पुढच्या मॅच साठी.